या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. यशोधरा हॉस्पिटल मधील भोंगळ कारभारामुळे एका निष्पाप व्यक्तीचा हकनाक बळी गेला. याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी हकनाक बळी गेलेल्या नातेवाईकांनी केली. याबाबत अधिक माहिती अशी की यशोधरा हॉस्पिटल किडवाई चौक परिसरातील हॉस्पिटलमध्ये जुनाविडी घरकुल परिसरातील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारे विनायक कुरापाटी वय 48 यांना लो BP झाल्यानं तसेच त्यांच्या पायाला जखम झाल्यानं 20 नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णावर डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून त्यांना 8 दिवसात बरंही केलं होतं. या काळात रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाच्या बिलासाठी सहकार्य केलं होतं. अंतिम बिलापूर्वी रुग्ण विनायक कुरापाटी यांच्या नावानं 20,000 इतके थकीत होतं. ते वसूल करण्यासाठी प्रशासनाने इतका तगादा केला की जणू काही रुग्ण पळूनच जाणार आणि आपला रक्कम बुडणार अशा आविर्भावात येथील प्रशासन वागत होतं. असं एकीकडे असताना दुसरीकडे रुग्ण विनायक कुरापाटी यांची तब्येत सुधारल्यानं डॉक्टरांनी त्यांना वॉर्डात हलवलं आणि डॉक्टरांनी नातेवाईकांना रुग्णावर नियमित इन्फेक्शनच्या ठिकाणी ड्रेसिंग करणं गरजेचं आहे, त्याकडे लक्ष देण्यास सांगितलं. असं असतानाही रुग्णालयातील प्रशिक्षित स्टाफला कामावर घेणं गरजेचं असताना अप्रशिक्षित आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विनायक कुरापाटी यांचा दुर्दैवी अंत झालाय. याला संपूर्णतः डॉक्टर, नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे. कारण या ठिकाणच्या नर्सकडून रुग्णाला सलाईन ही गुगल लावून सांगेल त्याप्रमाणे वैद्यकीय उपचार केले जात होते. रुग्णाला सलाईन लावलेल्या ठिकाणाहून रक्त बाहेर येत होतं हे सांगूनही येथील प्रशासनानं दुर्लक्ष केलं. ICU मधून व्यवस्थित बाहेर आलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी या ठिकाणी सक्षम यंत्रणा उभी न करता कामचालू स्टाफ ठेवून रुग्णांच्या जीवितांशी खेळणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या टीम विरुद्ध शासनानं तातडीने कारवाई करण्याची गरज बनली. हल्ली मोठमोठे हॉस्पिटल निर्माण करायचे आणि रुग्णांची संख्या कमी झाली की आलेल्या रुग्णांकडून नाना पद्धतीनं तपासणीच्या नावानं लाखो रुपये उकळायचा असा धंदा चालू झालाय. अशातलाच हा प्रकार या ठिकाणी दिसून येतोय. नातेवाईकांनी रुग्णांच्या ढासळत चाललेल्या तब्येतीबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी नर्स व येथील प्रशासनाला सांगून लक्ष दिल्यानं नाहक विनायक कुरापाटी यांचा बळी गेलाय. सध्या कुटुंबातील कमावता व्यक्ती होता, त्यांच्या हकनाक बळी गेलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे असं नातेवाईकांनी रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी माध्यमांसमोर भावना व्यक्त केली आहे. माझ्या वडिलांना 20 तारखेला इथं ऍडमिट केलं होतं. BP लो आणि इन्फेक्शन झालं होतं म्हणून पायाला. ठीक आहे, त्यांनी ICU मध्ये ठेवलं. 4 दिवस ते झालं रिकव्हरी. खाली घेऊन गेले ते सेपरेट रूम मध्येच घेऊन गेले. तिथं आहे नर्स, ते नर्सला सीधा सलाईन लावता आलं नाही आणि ते सलाईन मध्ये पण ते जे सिरिंज द्यायचे त्यांनी गुगल करून लावत होते. गुगल करून लावले आणि ते त्यांनी ब्लड आले ते सलाईन मधून त्यांनी ते पण लक्ष दिलं नाही. आणि ड्रेसिंग केलं 3 दिवस आणि ड्रेसिंग डेली कंपल्सरी होतं. ड्रेसिंग कुठं करायचं तेच मेन इन्फेक्शनचं स्पॉट होतं. इन्फेक्शनच्या स्पॉटच्या जागी डेली ड्रेसिंग पाहिजे होतं मला डॉक्टर, पण यांनी कोण पण केले नाहीत. यांच्या मागे लागलो. यांचं रिझन हे आहे की ड्रेसिंग टीम वाले कॉल उचलले नाहीत. हे व्हॅलिड रिझन आहे का आम्ही डॉक्टरला विचारलो. डॉक्टर पण शांत बसले. डॉक्टर आम्हाला काय पण उत्तर दिलं नाहीत. आता डॉक्टर काय सांगतात? आता डॉक्टर काय पण बोलायला तयार नाही. डॉक्टर आज जाऊन बसले. तर शुक्रवार 21 तारीख बोला. लता पासकंटी मी बोलते. माझा भावाचा इथं डेट झालेला आहे, तर त्यांनी लक्षपूर्वक नाही दिलेलं. 21 तारखेला आम्ही आणलेले ते 3 दिवस मंगळवारपर्यंत तिथं होते. 25 तारखेपर्यंत IC मध्ये. तर कव्हर झाल्यानंतर ते लोक खाली टाकले. तरी त्याला मी विचारले कशासाठी टाकतो, बरोबर झाले का? हो कव्हर झाले म्हणून आम्ही खाली शिफ्ट करले. बरं बोलले. आणि ते विद्या मॅडम म्हणून आहे, तिला पण जाऊन विचारले मी. म्हणजे आता आम्ही वॉर्डमध्ये टाकलं तर इन्फेक्शन होणार का? आम्ही स्पेशल रूम घ्यायचं का? बोलले तुमचं इन्फेक्शन आहे ना, तुम्ही स्पेशल रूम घ्या. आणि आमच्याबरोबर कोण असणार? म्हणजे एक नर्स असणार का? डॉक्टर बरोबर बघणार का? 2 डॉक्टर येणार तुमचे, कोण आहे डॉक्टर? आणि नर्स तुमच्यासाठीच असणार, एक नर्स असे बोलले. एक नर्स पण नाही आलेली, बघितली नाही. आम्ही बोंबलून थकले त्याच्याशी. फक्त मोबाईल बघायचं, कोपऱ्यात बसायचं, एवढंच काम केली बघा ही. आणि डॉक्टरला बोललं तर मी सांगितले एवढंच काम, दुसरं काही नाही त्यांचं. आता एवढं तर आमचं म्हणणं आहे. मयत झालेला व्यक्तीचं नाव काय? इन्फेक्शन विनायक कुरापाटी. आता तुम्ही कशापुढे सांगतात, कशावरून सांगतात की डॉक्टरच्या अलगर्जीमुळे ही डेथ झालेली आहे? ड्रेसिंग नाही झालेलं व्यवस्थित. 3 दिवस नाही केलेलं ते. आज या ठिकाणी हॉस्पिटल यशोधरा हॉस्पिटल या ठिकाणी
मला काही पेशंटच्या नातेवाईकाचा फोन आला आणि तातडीने मी इथं हॉस्पिटलला आलो. पेशंटच्या नातेवाईकाच्या भावना इतक्या तीव्र झाल्या. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ही घटना घडली असं डॉक्टरांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि जो कोणी डॉक्टर त्यांच्यावर ट्रीटमेंट केला त्या डॉक्टरांशी मी वैयक्तिक भेटलो, चर्चा केली. डॉक्टरांनी ट्रीटमेंट देताना खूप मोठ्या चुका या ठिकाणी मला दिसण्यात आल्या. डॉक्टराचं ICUमध्ये डॉक्टरने पाहिलं, गोळ्या औषध दिलं. डॉक्टरांनी जेव्हा ICUमध्ये पेशंट बाहेर काढत असतो तेव्हा नातेवाईक सांगत असतो की पेशंट हा आपला व्यवस्थित झालेला आहे आणि कव्हर झालेला आहे. एखाद्या पेशंटची सर्जरी केल्यानंतर त्याला रेग्युलर वॉर्डात घेतल्यानंतर ड्रेसिंगची आवश्यकता असते. त्या ठिकाणी ड्रेसिंग साधारणतः यांचं इतकं बिल भरलं गेलं आतापर्यंत. ते बिल भरल्यानंतर साधारणतः 20,000 रुपये यांच्याकडे शिल्लक होते. 20,000 रुपये यांनी भरायला त्यांनी तगदा लावला. 20,000 भरून घ्या, 20,000 भरून घ्या. हे रोज त्यांना नातेवाईकच्या मिसेसला, मुलाला किंवा त्यांच्या बहिणीला हे सारखं सांगायचे की पैसे भरून घ्या, पैसे भरून घ्या. शासनाचा आदेश असताना देखील हॉस्पिटलच्या एकदा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट पहिलं करणं हे शासनाचा आदेश आहे. तरीही शासनाचा आदेश डावलून ते पैशासाठी ट्रीटमेंट थांबवणं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. वार्डामध्ये घेतल्यानंतर वार्डामधले स्टॉप आणि वार्डातले डॉक्टर यांचं कर्तव्य आहे की पेशंटला रोज ड्रेसिंग करणे, त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देणे, सलाईन लावणे, गोळ्या देणे, तरच पेशंट आपला कव्हर होऊ शकतो. या ठिकाणी अनेक वेळा पेशंटचे मिसेस, पेशंटचा मुलगा, पेशंटची बहीण या तिन्ही पण डॉक्टरांना वेळोवेळी सांगत आलं की बेडमध्ये त्याचं पू झालेलं आहे, पू गळत आहे, इन्फेक्शन होत आहे, बेड ओलं झालेलं आहे किंवा बेडचं कापड ओलं झालेलं आहे. हे सांगून देखील ते बेड बदलत नव्हते 3 दिवस झालं. त्याच्यानंतर ड्रेसिंग त्यांनी विनंती केली की रोज तुम्ही ड्रेसिंग करावं लागतं. ड्रेसिंग सुद्धा ते केले नाहीत. त्यांना काय बोलण्यात आलं की या ठिकाणी ड्रेसिंगचा स्टॉप नाही, बरोबर ना, ड्रेसिंगचा स्टॉप नाही म्हणून सांगितले. मग तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल उघडले, तुमच्याकडे स्टॉप नाही म्हटल्यावर हे असं सगळी बाब आहे. लाज वाटलं तुम्हाला असं बोलायला तरी? मामा पण नाही, एकच मामा. एवढं इतकं तुम्ही निर्लज्ज वागता. पेशंट तुमच्याकडे एवढे तुमच्याकडे विश्वास देव म्हणून तुमच्याकडे आलेले असतात. तुम्ही देव असता लोकांसाठी, पेशंटसाठी, आणि तुम्ही इतकी हलगर्जीपणा करून त्या पेशंटचा जीवास कारणीवर तुम्ही झालेला आज तुमच्या हलगर्जीपणा झालेला आहे. आणि हा स्टॉप मोबाईलवर बघून कोणी गोळ्या औषध देतं का? सलाईन लावतं का? तुम्ही शिकलात ना, तुम्ही डिग्र्या घेतलेलात. तुम्ही डिग्र्या घेतलेला असताना या ठिकाणी तुम्हाला औषध गोळ्या देण्यासाठी तुम्हाला गुगल सर्च करावा लागतो. ही पण लाजीवाडी बाब आहे. आमचं नातेवाईकाचा भावना या ठिकाणी तीव्र झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता नातेवाईकाची मागणी एकच आहे की डॉक्टरवर कारवाई व्हावी आणि पुढं चौकशी व्हावी. आता तुम्ही सांगतात की डॉक्टरचं अलगर्जीमुळे झालं का स्टाफच्या अलगर्जीमुळे झालं? डॉक्टर आणि स्टाफ. डॉक्टरचं सांगायला डॉक्टरचं कर्तव्य आहे की रोज तुम्ही ड्रेसिंग करा आणि त्याला ट्रीटमेंट व्यवस्थित द्या. डॉक्टरने रोज विजिट केल्यानंतर त्याला औषध दिले जाते. हे औषध घाला, हे औषध घाला, हे औषध घाला किंवा ह्यात बदल करा. हे डॉक्टरचं काम आहे. आणि ड्रेसिंग तुम्हाला डॉक्टर येऊन सांगतो की तुम्ही ड्रेसिंग का केलं नाही 3-3 दिवस. म्हणजे डॉक्टर बोलले मग ड्रेसिंग केलं नाही का? बिलामुळे ड्रेसिंग केलं नाहीत का? शंका येते ना नातेवाईकाला. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल.
प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता हुले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.